आपल्याला त्याचंच का स्मरण करायचं त्याबद्दल मी थोडंसं गणिती भाषेत सांगते तुम्हाला. माझं तर काही गणित पक्कं नाही आहे. माझ्या सगळं मित्रमैत्रिणी सरांना सगळ्यांना माहिती आहे. जे सर मॅडम जे काय हजर आहे ते त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे. बघा माझं काय गणित पक्कं नाही, पण थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते. बघा सर्व देवी देवताचे प्रमुख सेवक आणि सैन्य त्याच्याबद्दल थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते. महाविष्णू आहे तर त्यांचे 1.25 कोटी आहे. ब्रह्म विष्णू महेश यांचे प्रत्येकी 3 कोटी. इंद्राचे 33 कोटी. अंतराळ अष्टकोनी व कर्मभूमी प्रत्येक 13 कोटी व 10 अवतार. एकूण सर्व देवी देवता होतात 10 खरब 25 अरब 81 कोटी 112 अधिक 1 म्हणजे हे दत्तप्रभू येतं. आता खरं सांगा आपले आयुष्य किती आहे बघा. आयुष्य आपल्या 80 वर्ष धरा. 80 वर्ष नाहीच आहे कोणाचंच नाही. आता मी जे सांगत आहे ते सांगणं पूर्ण होते की नाही सांगता येत नाही. आली वेळ तर नो गॅरंटी. लगेच एका सेकंदातही जावं लागते. ज्याचे झालं ते 1 सेकंदही म्हटलं नाही का, 1 सेकंदही ठेवत नाही. आधी पण नेत नाही नंतरही नेत नाही. सांगणं होईलच म्हणून काय आपण म्हणतो ना खूप वेळा की अरे आत्ता चांगला होता, आत्ताच फोनवर बोलला, कोणी म्हणते पाणी प्यायला, कोणी म्हणते जेवायला, तोंडातला घास तोंडात राहिला, आल्यावर जाणंच आहे सगळ्याला. त्याची काही गॅरंटी नाही आहे. 80 वर्ष आपण धरून बसलं काही खरं नाही. ते जुने लोक होते 80 वर्ष जगायचे ते, कारण त्यांचं बिना केमिकलचं खाणं होतं. आता आपला देह सगळा पुतळा तर केमिकलचा तयार झालेला आहे, पण त्या काळात होतं का नाही, तसं नव्हतं. त्यांचं काय होतं कामही बघा. आता आपण किती वेळेची बचत करायलो. पण काय करायलो नदीत तेव्हा विहिरीचं पाणी काढून आणायच्या आणि जे पाटा वरवंटा होता त्याच्यावर वाटणं वगैरे होतं. आता बटन दाबले की मिक्सरमध्ये बारीक करतो आपण. पाणी भरायला जायची गरज आहे का? बटन दाबले की वरच्या मजल्यावर पाणी जाते. आहे का कशाची गरज आहे का? आपल्या मागं कोणतं दळण दळायचं, चक्कीवर लगेच दळण होते 10-15 मिनिटात. तरी आपण दुखी रोगी कमरेत घ्या, मानेत घ्या, नजर कमी झाली, शुगर झाली, BP झाली. पहिल्या काळात होतं का? व्यायाम व्यवस्थित होता, खाणं पिणं व्यवस्थित होतं आणि घरचं हे सगळं खाऊन पिऊन सगळं हे होतं. त्याच्यामुळे त्यांचं वय वर्ष 100, 110 सगळे सेंचुरीच्या पुढचेच होते. किती छान होते का हो तेव्हा. आता बघा जेवढे डॉक्टर जास्त झाले बिमाऱ्याही झाल्या आहे की नाही. त्यांना होते का हो डोळ्याचे ऑपरेशन माहीत होते का? शेवटपर्यंत त्यांचे डोळे चांगले राहायचे. कोणते तरी टकले होते का हो, पेटा वगैरे बांधत होते ते टकलं पडत होती का त्यांची? आता ते केश रोपण निघालं तर आता माणसं टकले निघाले. आता बघा डोळे छोटे छोटे लेकरांना चष्मा लागत आहे. डॉक्टर जेवढे तेवढे प्रॉब्लेम झाले आहे की नाही. म्हणजे त्यांनी काढला पर्यायही काढला आणि ती बिमारीही काढली, प्रतिबंधही काढला, सगळंच करून ठेवलं बघा. बरं समजा आपण 40 वर्ष पकडायचं आहे. आता त्या 40 वर्षापैकी तर 80 वर्ष पकडायचं आहे आपल्याला वय. आणि वयामध्ये 40 वर्ष तर आपले झोपेतच गेले. रात्रंदिवस धरली तर गेले ते झोपेमध्ये. त्याच्यामधले 20 वर्ष प्रपंचात, ते मोह जाळ्यात अडकवणारा आहे तसा असला तरी आपल्याला प्रपंच करावाच लागतो. आणि आपले नंतर त्याच्यामध्ये राहून आपल्याला परमार्थ साधायचा आहे, तो विषय वेगळा. त्याच्यात पकडा असू. आता 5 वर्ष आजाराचे, कमी जास्त असू शकतात त्याच्यातही, पण सरासरी एक अंदाज काढला आपण, त्याचे 5 वर्ष धरले. 10 वर्ष म्हातारपण. बाकी 5 वर्षात देवपूजा कधी आणि कशी करणार? कुठे वेळ उरायला आपल्याला? आपण दररोज जर 5 देवांना 5 मिनटं जर दिली तर 365 दिवसात 9195 फक्त एवढ्याच देवाची आपण पूजा करू शकतो. 9195 देवाची. ते पण वर्षभर केलं तर मग त्याच्यात बघा तेवढी पूजा केल्यानंतर झालं, संपलं आपलं वय. तरी बाकीचे देव राहिलेच की, बाकी देव शिल्लक राहिले. 10 खरब 25 अरब 80 कोटी 90,763. बघा केवढा मोठा पसारा आहे. या सर्वाच्या याच्यासाठी ज्याच्या सर्वाच्या फंदात पडायचंच नाही. हे सगळे पुजले तरी ते काय पूर्ण होणारच नाही. आपली गत काय होणार आहे? घर के ना घाट के, आहे की नाही. त्याच्यासाठी फक्त आपण आनंदाचं देवदत्ताचं स्मरण जर केलं ना, त्याची एकट्याचीच पूजा केली तर ते आपल्याला मोक्षप्राप्ती होते. आणि बघा ते काय म्हणते तर हे बाकीचे जे असतात ना त्याच्यामध्ये आपण जर वेळ घातला असा समजा तर ते त्यांचं आपलं जेवढं पुण्य आहे, ज्या देवाचे स्मरण केलं, ज्याचं भजन केलं त्याचं पुण्य भेटते आपल्याला.
पण त्याच पदाला प्राप्त होतो आपण. पुण्य संपले की आपल्याला परत यावं लागतं, परत फिरावं लागते. फक्त हे आनंद सद्गुरू असे आहेत की ते आपल्याला मोक्ष देऊ शकतात. समजा ज्याच्याकडे जे असलं ते देणार ना, कोणी झालं तरी स्वतःकडे जे आहे तेच देणार ना, असं बघा. म्हणून आता त्याच्यासाठी आपले घर केना घाटके झाल्यापेक्षा आपण छान नामस्मरणात राहायचं आहे. दैवतेच्या पूजेत त्याच्यात गुंतायचं नाही आपल्याला. आणि हे जे आहेत देवदत्त हे सगळे त्रिकाल आपल्या दत्तगुरूच्या पूजनासाठी त्यांची आज्ञा घेण्यासाठी येतात त्यांच्याकडे बघा. आणि आपलं कसं आहे बघा, आता जर आपल्याला प्रधानमंत्र्याची ओळख असेल तर कशाला हो गावातल्या सरपंच उपसरपंच कशाला याच्या नादी लागायचं, यांना भेटायचंच नाही. आमदार नाही ना खासदार नाही, कोणी बिन फुकट भेटू देत नाही. डास लुचपत सगळ्याला लागलेली आहे. पैसे मागतात ते भेटण्याचे याचे, त्याच्यासाठी त्यांच्या नादीच लागायचं नाही. प्रधानमंत्र्याची ओळख आहे ना सरळ आनंद सद्गुरू, त्यांचे चरण पकडा बस, ते सगळं बरोबर करून घेते. सगळं त्याच्यावर सोडून द्यायचं. आणि आपल्याला कशी करायची आहे भक्ती, एकदम निष्काम भक्ती करायची आहे बघा. निष्काम भक्ती का, तर आपण जर काही मागितलं देवाला तर आपल्या पुण्याची हानी होते, देते ते. काही नमस्कारा काही करा तुम्हाला भेटते, पण तुमच्या पुण्याची हानी होते बघा. आपले जर बँकेत पैसे असले तरच आपल्याला काढायला आपण जाऊ शकतो. आता बँकेत पैसे नसले, मी जर काढायला गेले तर ते मॅनेजर देणार तर नाही, पण हाकलून देईल. पिशी झाली म्हणाल हे जाय घरी, तिला नेऊन सोडा म्हणून कोणते नाही, ते सिक्युरिटीवाल्याला बोलाल पैसे नाही काय नाही, सारखी चक्रा मारत आहे, असं होणार आहे बघा. ते बँकवाले पैसे देत नाहीत, आपली नामाची शिदुरी असल्याशिवाय होणार आहे का हो. वर तर जाण्यासाठी आपल्याला शिदुरीच लागते. वर विचारते तुम्हाला कर्माधर्माव्यतिरिक्त काय आणलं म्हणते तुम्ही सोबत, काय आहे तुमच्याकडे द्या म्हणते ते आम्हाला, आहे की नाही. कर्मधर्माव्यतिरिक्त लागते वर. त्याच्यासाठी मग आपल्याला भक्ती कशी करायची, अनुसया माईनं बघा तिची भक्ती होती निष्काम, तांदूळासारखीच का, तर तांदूळ काय करायची, माय इकडून पेरत जायची, ती साळण तिकडून कापत आणायची बघा. तिचं किती सत्व होतं. तर ती तांदूळच एक असा हे आहे बघा, ते धान्य की जे आपण ते कांडतो ना, कांडून घेतो, त्याच्यानंतर त्याच्यावर कवच राहत नाही तांदूळावर. म्हणून तांदूळ खूप श्रेष्ठ आहेत पूजेसाठी, ज्याला आपण अक्षद वगैरे म्हणतो की नाही, त्याच्यासाठी ते तांदूळ निवडलेले आहेत. म्हणजे त्याला कवच राहत नाही. कवच न राहण्यासारखे तशी आपल्याला भक्ती करायची आहे. त्याच्यात मोह माया असं काहीच राहिलं नाही पाहिजे, मत्सर वगैरे. त्याच्यासाठी ते कवच सगळे आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि मग ते तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत उपयोगात. किती श्रेष्ठता आली त्याला, किती पावित्र्यता आहे त्याच्यात. आपल्याला तसं करून बघण्याचा, तांदूळासारखीच निष्काम भक्ती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. भरला दुनियेचा बाजार, भरला दुनियेचा बाजार, ज्याचे झाले तो जाणार, कोणी नाही कोणासाठी राहणार, कोणी नाही कोणासाठी राहणार. बघा आता एवढ्यातच ते विमानाची दुर्घटना झाली बघा. त्यांना वाटलं का हो असं होईल म्हणून. कोणी सेल्फी काढत आहे, कोणी फोटो पाठवत आहे, कोणी म्हणते आम्ही इथं आलो तिथं आलो. बघा बरं, त्यांना वाटलं होतं का हो एका क्षणासाठी तरी, सेकंदासाठी तरी वाटलं होतं की आपला फोटो शेवटचा असेल, की आपण बोलणं शेवटचं असेल, वाटलं होतं का हो. कोणाकोणाचं काय राहते म्हणते आता नाही हो, मी आता आयुष्यात नाही का इतक्या दिवस असंच वागत राहिलो हो, आता मला चांगलं वागायचाच विचार केला आणि नेमकं चांगलं वागावं म्हटलं की आलं म्हणते मरण, आहे की नाही. कोणी कोणी बघा 8-10 दिवस मरण्याआधी जरा चांगले वागतात. काही काहीचं काय झालं की मग बाया म्हणतात काय झालं की एवढ्यात लयच चांगले राहू लागले, मरण जवळ आलं होतं म्हणून की काय, तर होते की नाही असं आपल्या अवतीभोवती होत राहते बघा. खूप वेळा होते तसं. मग तसं होते बघा. त्याच्यासाठी पहिलेच चांगलं राहणं, आहे की नाही. आणि आपले बापू कधी पण सांगत असतात ना की जे दिसते ते नसते म्हणतात. दिसणारं जे असते ना ते लय पावते, जे दिसत नाही ते शाश्वत असते. आपलं उलटं झालं सगळे, आपण जे याच्याच मागे लागलो अशाश्वत. आपले बापू कधी पण सांगतात, भगवानगीर बापू आपले वामन भारतीजी, साधू संत, प्रत्येक साधू संत काय सांगतात, आपल्याला कळते पण वळत नाही, वळत नाही म्हणतात आपल्याला. धाव सिद्धाच्या सिद्धा दूर करी मोह आपदा. आपल्या मागे ही आपदा लागलेली आहे, सुचूच देत नाही. आपल्याला याच्यापासून दूर राहायचं आहे. आपण जसा आपल्या जर गुरुवर विश्वास असला ना, देवावर विश्वास असला ना, तर ते प्रत्येक कार्य करून घेते. आपले संकट आपोआप टळतात. जसं माझ्या त्या आंध्रामाईचं त्या दिवशी संकट टळलं बघा.
तिला पडल्यानंतर कंगळ्याची वाटी घसरली, हातानं वाटी बसवली तिने. असे प्रत्येक ज्यांची दृढ श्रद्धा असते का त्यांचे संकट तर दूर करतातच बघा. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. तुम्हाला माहीतच आहे मी कॅन्सरवर आहे, मला कॅन्सर झाला होता. 2 वर्षात माझे 2 ऑपरेशन झाली. तरी मी खुश आहे बरं, मी दुःखी नाही आहे, मी खुश आहे त्यात आनंद मानते. मी तुमच्या सगळ्यापेक्षा खुश आहे. मी टेन्शन घेत नसते. त्याची इच्छा असली ना प्रारब्ध समजून सगळं सोडून द्यायचं, बस हेच एक सूत्र आहे. कुठली तक्रार ठेवायचीच नाही. हे एकदा फंडामेंटल जमलं की जमून जाते बघा, ते टेन्शनच नाही घ्यायचं बघ. आणि आपलं प्रारब्ध समजायचं ना, ते आपण काय करायचं प्रारब्धावर सोडून द्यायचं. हे माझं प्रारब्ध होतं, असेल काय पहिले काय संचित शिल्लक. पण आपण काय करतो तसं नाही करत. आपण काय म्हणतो, दुसऱ्याला जर काही झाला प्रॉब्लेम तर तिचं पाप असेल म्हणतात, आपल्याला झालं तर परीक्षा आहे म्हणतो. नाही, स्वतःवर जर घेतलं तर परीक्षा आहे म्हणतात. आणि दुसऱ्याचं म्हटलं तर पाप आहे, परपिडा पाप. दुसऱ्याचं म्हटलं तर पाप, आपलं ते बाबू, लोकांचं ते कारट. अशी वागणूक आहे आपली, आहे की नाही. आणि बघा आपल्याला नाही का, ज्या गावावरून आलो त्या गावाला जायचं आहे आपल्याला परत. आपल्याला निरालंबी जे ठिकाण आहे आपलं, तिथं आपल्याला परत जायचं आहे. तिथं जायचं तर आलं तर खाली हात आहे ते खाली हात जायंगे असं करायचं आहे का आपल्याला? नाही. त्याच्यासाठी आपल्याला नामाची शिदोरी जवळ न्यायची आहे. त्यासाठी आपल्या आणि अगदी सुखी समाधानानं राहायचं आहे बघा. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्येच आनंद असते, मोठ्याच्याच नादी लागायचंच नाही. छोट्याची किंमत कळली तर मोठ्या याचं आनंद आणि महत्त्व कळते आपल्याला. आपल्याला हे असं छोटे छोटे समजून घ्यायचे. आपल्या लेकरांना संस्कार द्यायचे, आपल्याला नामस्मरणात राहायचं, सप्तव्यसनापासून मुक्त राहायचं बघा. आणि मी आता या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते. आपण म्हणतो शिवाजी महाराज आपल्या पोटी जन्माला या म्हणते. शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी बघा हो, तुम्ही तरी जिजामातेसारखे वागता का हो? आहे का आजकालचं वर्तन, आहे का तसं? आजकाल आपण नाही का स्वतःहून चांगलं वागायला पाहिजे, आपल्या लेकरांना संस्कार द्यायला पाहिजे. संस्कार कधी देणार आहे? जर आपल्याला संस्कार असले तर आपण लेकरांना संस्कार देणार, आहे की नाही. आपणच पूजापाठ हे करत नसेल, आपल्या घरातच कधी दिवाबत्ती झाली नसेल, कधी नामस्मरण झालं नसेल, तर ते लेकरं काय करणार आहेत? आणि तेच जर आपण करत असलं की बघा, आता आपल्याला 3 टाईम लिंक येते, सकाळ दुपार संध्याकाळ. आपण जर म्हणलं असतं की हे काय लावलं 3 टाईम, एकच एक, तसं म्हणतो का आपण? तसं जर म्हणलं असतं तर घरच्यांनी पाहिलं असतं का? मग आपण जे घरी लावतो ती लेकरं लक्ष देते, आपल्याला आठवण करून देते. 3 वाजले बघ, दुपारचं झालं, 2 वाजले बघ चालू झालं, संध्याकाळचं, सकाळी 7. आता वेळ नाही पुरायली तर आपल्याकडे सकाळी जे 7 वाजता 7:30ला चालू व्हायचं त्याचा टाईम 7 केला. कारण हे आपल्या याच्यात झालं पाहिजे बा, प्रत्येकाला भक्ती करायला बोलण्याला चान्स भेटला पाहिजे त्याच्यासाठी. आणि हा तर एवढा छान प्लॅटफॉर्म भेटला आपल्याला प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी. बघा, माझ्यासारखी कधी व्यक्त झाली असती का? माझे विचार मांडण्यासाठी तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकली असती का? नाही. पण प्रत्येकालाच बोला वाटते, प्रत्येकाला सांगा वाटते, कारण प्रत्येकाजून काहीतरी शिकण्यासारखं असते बघा. माझं तेच आहे, मी प्रत्येकाजून एक ना एक गुण घेत असते. जसे माझ्या दत्तगुरूंनी 24 गुरु केले की नाही, तसं मी प्रत्येकाजून थोडं काहीतरी रोज एक जरी उपदेश घेतला ना, आपण काहीतरी घेतलं ना, मन परिपूर्ण होऊन जाते हो. याच्या फंदात पडायचंच नाही. असं म्हणलं का, तसं झालं का, नाव ठेवणारे असतात खूप आहेत आपल्या अवतीभोवती, स्वतःही करत नाही. याला काय सांगता येते ना, आता यायचं ऐकायचं का, असं होत असते. त्या दिवशी तर सांगितलं होतं बापूंनी, म्हणे आता तुम्हाला जर मी स्टार्टिंगलाच म्हटलं असतं, मी ज्याचं वर्णन करणार आहे, सुरुवातीला जर म्हटलं असतं की आता मला त्याला दत्तगुरूचं तुमच्यासमोर वर्णन मांडायचं आहे, आणि त्या दत्तगुरूचं वर्णन तर वेदश्रुती थकले, त्या याच्या शेषाच्या जिव्हा 2 झाल्या, 16 ते 18 पुराणे ते सांगून थकून गेले, सगळे मौनावले, त्यांना सांगू शकले नाही, त्यांना वर्णन करता आलं नाही. तुम्ही बरं झालं उठून गेले नाही, आधी नाही सांगितलं, पण त्याला सांगता आलं नाही, एवढं झालं, आता ही सांगणार आहे का? हिला काय कळणार आहे? असं झालं असतं की नाही. पण ज्याच्या परी त्यांना प्रयत्न करायचाच आहे की नाही. बापू तर सांगतात की एका युगाला एक जण माझ्यापर्यंत पोहोचणार आहे म्हणतात. बघा केवढी लोकसंख्या किती आहे, पण एका युगाला एक. कारण इतक्यापैकी एखादंच तसं वागणार आहे, परिपूर्ण म्हणतात त्याला, तसं होणार आहे ते एखादं. सगळे तर शक्य नाही, पण तरी त्यांनी काय सांगितलं की मी तरी त्यांना मदत करणार आहे, त्यांना सहाय्य करील मी.
हे नामस्मरण करायला याला जाऊ द्या. फक्त आपल्या आनंद नामात कसं करते तर जिथं जेवढं पुण्य आहे की नाही, जेवढं माझं नामस्मरण झालं राहिलेलं जर राहिलं तर पुन्हा जन्म भेटून पुन्हा मी कंटिन्यू करू शकतो. दुसऱ्या याच्यात तसं नाही. जसं की पहिले ॲडमिशन झाली 10वीत पास झालं की पुन्हा सप्ली देऊन पुढं जायला भेटते. इतर याच्यात नाही आहे तसं. एरवी ठिकाणी काय आहे बघा, परत 10वी राहू की काय राहू परत पहिल्या वर्गात बालवाडी, म्हणजे तेच आहे. त्याच्यासाठी त्याच्यात आपला वेळ जाते. याच्यासाठी आपल्या आनंद सद्गुरूचे पायच सोडायचेच नाही. आता या कलियुगामध्ये काय झालं बघा, अधोगती नावाचा रोग आला. कलियुगामध्ये अधोगती नावाचा रोग आलेला आहे आणि मग त्याला नामस्मरणाची लस टोचून घ्या. नामस्मरणाची लस टोचून भवाब्दीचा धोका टळेल. आपण ही लस टोचून घेतली, आपला जन्म मरणाचा फेरा जो लागणार आहे आपल्याला तो चुकणार आहे. आपण आता त्याच्यामध्ये तर खूप आहे सांगण्यासारखं, तर खूप आहे. परंतु आता माझ्या पामराकडून काय करणार आहे बघा. आणि तसेही माझ्या सांगण्यातून काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. जे चांगलं सांगितलं ते माझ्या गुरूंना अर्पण करायचं, ते माझ्या गुरूंनी मला प्रेरणा दिली. आणि माझ्याकडून सांगण्यात काही चुकलं असेल, काही राहिलं असेल सांगण्याचं, तर माझं मला रिटर्न करावं. कोणाचं मन दुखले असेल तर ती क्षमा करावी. कारण माझं कोणाचं मन दुखवण्याचा कुठलाही हेतू नाही आहे. आणि मला फक्त सांगण्याचा माझ्यामध्ये जी दृढ श्रद्धा भाव आहे मला ते व्यक्त करायचं होतं. आणि आपले गुरु महाराज म्हणतात कि जब हम पैदा हुए थे तो हम रोए थे और जग हंसे तो करनी ऐसी करो कि हम हंसे और जग रोए, ऐसी करणी करो. तसं आपल्याला कर्तव्य करायचं आहे की जसं आपण जन्म झाल्यानंतर सगळे अवतीभोवतीचे आपल्याला हसतेत, सगळ्यांना आनंद होते, पण ज्याचा जन्म झाला ते रडत राहते. पण काम असं करून जायचं की सगळे रडले पाहिजे, आपण हसलं पाहिजे. असं कर्तव्य आपल्या हातून घडलं पाहिजे. नामस्मरणात राहा. एकंदरीत सप्तव्यसन सोडून द्या. कोणाचं मन दुखवू नका. प्रत्येकाला समजून घ्या. मग ते असं का वागलं, ते तसं का वागलं असं नका. असं करण्यात याच्यात आपला वेळ जाणार आहे बघा. त्याच्यासाठी आपल्याला आहे ते स्वीकार करायचं आहे त्यात समाधान मानायचं आहे. आणि मी तुम्हाला माझा ते अनुभव सांगणार होती बघा, जे की माझे ऑपरेशन झालेले आहे. मी सांगितलंच, तरी पण मी खुश आहे. मला बिलकुल टेन्शन नाही, कुठलं काही हे नाही. प्रॉब्लेम चालू राहते, ते त्याचं काम करते, आपण आपलं काम करायचं. पण माझ्या श्रद्धेबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की गुरु महाराज येऊन कशी आपल्याला मदत करतात बघा. तर माझं नागपूरला दुसरं ऑपरेशन होतं. त्यावेळेस मी जेव्हा OTमध्ये ॲडमिट झाली, माझ्या पती परमेश्वरचं दर्शन घेतलं आणि OTमध्ये ॲडमिट झाली. प्रत्येकालाच माहीत आहे, आजकाल सगळे सर आणि मॅडम म्हणतात. सगळ्याला सरला मॅडम. कंडक्टर ड्रायव्हरला म्हणते तो कंडक्टर साहेब, ड्रायव्हर साहेब, कोणी राहो. ती सिस्टर जरी असली तर तिला सर मॅडम म्हणून भाव द्यावं लागते. नाही ना भल्ली जोरात लावते सलाईन इंजेक्शन. रिस्पेक्ट मान द्यावंच लागते त्यांना, सर मॅडम म्हणावं लागते. जसं की आपले प्रधानमंत्री कोणी राहो, त्यांच्या जे मंत्री असतात त्याच्यापेक्षा त्याच्या ते सिक्युरिटीवाला त्यांनाच ॲटिट्यूड जास्त असते. जसे की नर्स वगैरे असते की नाही, सरपेक्षा त्यांनाच ॲटिट्यूड जास्त असते, त्यांनाच भाव द्यावं लागते. आहे जे चालत आलं ते आपल्याला करणंच आहे. तर बघा तिथे सगळे सर मॅडम म्हणत होते. आणि एक फक्त असे ते ॲनेस्थेसियाचे भूलतज्ञ जे होते तर ते आले बघा. आणि त्यांनी मला इंजेक्शन द्यायचं होतं बेशुद्धीचं. तर त्यांचं कर्तव्य होतं समजा, इंजेक्शन दिल्यानंतर त्यांचं काम झालं समजा. पण त्याच्यामध्ये जे आले होते ना, तर ते एक आता बेशुद्ध होणार मी की तेवढ्यात एक दत्तगुरू म्हणून म्हणाले. सगळ्यांना सर मॅडम म्हणाले, फक्त ते एकाला दत्तगुरू म्हणाले. दत्तगुरू म्हटल्यानंतर माझ्या कानावरती शब्द आला. मी तर गुरु महाराजाला म्हणलं नव्हतं की मला हे दे का ते दे. मी मागत नाही. मी म्हणजे कोणीच मागू नाही, पुण्याने होते. आणि पण फक्त हे होतं की त्याचं स्मरण केलं होतं, देवा तुझी इच्छा, माझ्या लेकरांना माझी गरज असेल तर माझं आयुष्य जर उरलं असेल तर मी राहील. मी तर कोणाला सांगते नवस करू नका, कोणाला काहीच हे करू नका सांगते मी. माझं जर राहिलं असेल तर मी राहील, गरज असली तर राहू शकते मी. आणि मग गुरु महाराजांचं स्मरण केल्यानंतर दत्तगुरू म्हटल्यानंतर मग तो शब्द माझ्या कानावर पडला बघा. दत्तगुरू म्हटले. दत्तगुरू म्हटल्यानंतर ते एकदम म्हणजे माझं असं लक्ष गेलं. ते पण मला बेशुद्ध होण्याआधी माझे कान वगैरे ते चालू होते बघा. तेव्हा त्याने दत्तगुरू म्हटल्यानंतर मला वाटले माझे दत्तगुरू आलेत, माझ्यासाठी माझे दत्तगुरू धावून आलेत. आणि मग माझं ऑपरेशन होईपर्यंत आणि मी शुद्धीवर येईपर्यंत माझ्या उशाला ते दत्तगुरू नावाचे ते उभे होते. ते उभे असताना पुन्हा मग मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की मी माझ्या
देवाला त्रास दिला मी, माझ्या गुरुला माझ्यासाठी यावं लागलं, तर मला त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटलं होतं. परंतु माझी श्रद्धा ही दृढ होती, त्याच्यामुळे ते धावत आले. आणि असंच ते प्रत्येकासाठीच धावून येत असतात. फक्त आपण तेवढ्या श्रद्धेत आणि तेवढ्या श्रद्धेनं पूर्ण करायला पाहिजे. असो, सर्वांना माझा आनंद देवदत्त. माझ्या सांगण्यातून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी. आनंद देवदत्त, सर्वांना आनंद देवदत्त.